सब्जेक्ट मॅथ. तर बऱ्याच दिवसानंतर आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत त्रिकोणापासून आणि टॉपिक्स नाव या ठिकाणी जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स. तर जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनमध्ये आपण सर्वप्रथम या ठिकाणी ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन पाहणार आहोत. तोपर्यंत स्टार्टिंगला आपण फक्त ट्रायंगल काय आहे याची ओळख करून घेऊया फक्त, आणि त्यानंतर अँगल बायसेक्टर, परपेंडिक्युलर बायसेक्टर यांची थोडक्यात ओळख करून घेऊन आपण या ठिकाणी हे पाहूया. तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण पाहूया ट्रायंगल. ट्रायंगलचं नाव तर आपल्याला माहिती आहे ठिकाणी ट्रायंगल काय असतो. ए बी सी म्हणजे जर आपण कोणतेही 3 पॉईंट घेऊन जर नॉन कोलिनियर 3 पॉईंट्स घेतले आणि त्यांना जर आपण सेगमेंटनं क्लोज्ड फिगरमध्ये जर आपण सुद्धा त्यांना जॉईन केलं आणि त्या पॉईंटला जर आपण नाव दिले ए बी सी किंवा पी क्यू आर एस वाय Z, तर त्यापासून ट्रायंगल तयार होतो. तर हा असा ट्रायंगल आपल्या ठिकाणी पाहायला आपण जनरल प्राइसमध्ये की हा त्रिकोण आहे. त्रिकोणाचे प्रकार पण आपण गेल्या वर्षी स्टडी केले होते. तर ही ट्रायंगलच्या याच्यामध्ये जर पाहिलं जर ट्रायंगल पहिला पॉईंट्स ट्रायंगलवरती एनी ट्रायंगल हॅव 3 वर्टेक्स. एनी ट्रायंगल हॅव 3 वर्टेक्स. कोणत्याही त्रिकोणाला शिरोबिंदू असतात. कोणते कोणते आहेत मग वर्टेक्स जर आपण काढलं तर पॉइंट म्हणून आपण ओळखतो. पॉइंट ए कॉमा पॉइंट बी कॉमा पॉइंट सी या ठिकाणी काय आहेत तर त्रिकोणाचे वर्टेक्स आहेत. म्हणजे यांना या पॉइंट जे आहेत त्या पॉइंटला आपण त्याचे वर्टेक्स म्हणतो, शिरोबिंदू. ओके, पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी हे झाल्याचे त्रिकोणाचे शिरोबिंदू. त्यानंतर एनी ट्रायंगल हॅव 3 साइड्स, 3 बाजू असतात. कोणते कोणते आहेत साइड? साइड ए बी कॉमा साइड बी सी, साइड ए सी हे त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत. त्यानंतर एनी ट्रायंगल हॅव 3 angles. तीन कोण असतात. कोणते कोणते आहेत अँगल? अँगल ए, तर अँगल बी कॉमा अँगल बी, नंतर अँगल सी. हे 3 कोण पण असतात. 3 साइड, 3 वर्टेक्स आणि 3 अँगल्स ही त्रिकोणाची बेसिक प्रॉपर्टीज आहेत किंवा बेसिक त्याची माहिती आहे की त्रिकोण कसा बनतो. तर त्रिकोण अशा ठिकाणी 3 बाजूनं आपल्या ठिकाणी काढता येतो आणि त्रिकोणाचं नाव की नेम ऑफ द ट्रायंगल्स या सुद्धा ठिकाणी आपल्याला पाहता येते. या छोट्या सिम्बॉल याला ट्रायंगल म्हणतो आपण वाचन करताना. ट्रायंगल हा शब्द प्रत्येक वेळेस नाही लिहायचा, फक्त ट्रायंगलचा सिम्बॉल काढायचा छोटासा. ट्रायंगल ए बी सी एवढ्याच ठिकाणी फक्त काढायचं आणि त्याचं नाव वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी देता येते. जर कोणाकडे दुसरं नाव असेल तर ठिकाणी आपल्याला दुसरं नाव देता येते. समजा आपण दुसरा ट्रायंगल काढला कोणी पी क्यू आर, तर याची पण माहिती तुम्हाला ठिकाणी देता आलं पाहिजे. ट्रायंगल पी क्यू आर हे ट्रायंगलचं नाव. मग याच्यामधल्या 3 व्हर्टेक्स पी क्यू आर
याचे 3 साईड पी क्यू क्यू आर पी आर, त्यानंतर याच्या 3 अँगल पी अँगल क्यू अँगल आर, असं या ठिकाणी जी बेसिक प्रॉपर्टीज म्हणतो आपण याला, याची मूलभूत रचना जर आपण करून पाहिली तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्रिकोणामध्ये पाहायला भेटतात ना. तर ट्रायंगल बद्दलची आपल्याला भरपूर माहिती या ठिकाणी टॉपिकमध्ये जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन फक्त या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे, म्हणजे तुमच्याकडे जॉमेट्रिक साहित्य सगळं या ठिकाणी असावं त्रिकोणाबद्दल. तर असेच ट्रायंगल घेऊन एक दोन तुम्ही घरी स्वतः अशी बेसिक माहिती आपल्याला लिहायची पूर्ण, की ट्रायंगलचं नाव, ट्रायंगलचे व्हर्टेक्स, ट्रायंगलचे साईड्स आणि ट्रायंगलचे अँगल वगैरे 2 ट्रायंगल किमान घेऊन त्याची माहिती पूर्ण लिहायची योग्य प्रकारचे ट्रायंगल घेऊन. तर या ठिकाणी आपण पाहूया एखादा सेगमेंट स्केल घेतल्यानंतर जर तुम्हाला म्हणलं ड्रॉ क्वेश्चन घेतला ठिकाणी आपण ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर of the following segment. खालील सेगमेंट्स आपल्या ठिकाणी काय करायचं आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे. तर आपण तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पल घेतला आपण की अगोदर सेगमेंट कसा काढतात तो तरी आपण आपल्याला माहिती घेतलं. सेगमेंट समजा तुम्हाला लेंथ ऑफ AB is equal to 5 सेंटीमीटर CM आहे समजा. तर आपल्या स्केलवरती जायचं आणि स्केलवरती जाऊन ठिकाणी एक पॉईंट आपण जेथून धरतो तो 1 आहे, 1 पासून 5 पर्यंत अशा सरळ रेष ठिकाणी काढून घ्यायची. ओके, त्याला नाव द्यायचं AB. किंवा दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला दिलं लेंथ ऑफ XY is equal to 8.5 सेंटीमीटर. ओके, 8.5 सेंटीमीटर. तर या ठिकाणी त्याचप्रमाणे या ठिकाणी 1 वरती स्केल ठेवून बरोबर या ठिकाणी असा 8.5 चा काय काढायचं ठिकाणी सेगमेंट काढायचा आणि त्याला नाव द्यायचं XY. ओके, याचं लेंथ या ठिकाणी 8.5 सेंटीमीटर. ओके, या सेगमेंटचं नाव ठिकाणी आपल्याला पाहता येईल. तर अशा प्रकारचं जर सेगमेंट आपल्या ठिकाणी ड्रॉ करता आली, मग आता ह्या सेगमेंटचं परपेंडिक्युलर बायसेक्टर, अगोदर परपेंडिक्युलर कसं काढतात त्याची माहिती घेऊया, त्यानंतर बायसेक्टर कसं काढतात याची पण माहिती घेऊया. ओके, आणि जो भाग व्हायला आहे तो जसा जसं वहीवर उतरून घेत राहायचा, आपल्या कळत राहायचा आणि आपापली वही ज्याप्रमाणे आपण वर्गामध्ये बसून तासिकेमध्ये बसून ज्या गोष्टी करतो त्याच गोष्टी इथं पण बसण्या ठिकाणी करायचं आणि त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा या ठिकाणी वाचायच्या किंवा लिहून घ्यायचं किंवा पुस्तकातून पाहायचं आणि तिथून वाचून इथून वाचून ह्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करण्याचा प्रयत्न सदैव या ठिकाणी ठेवायचा. तर अगोदर बघूया आपण परपेंडिक्युलर कसा काढायचा. एक पॉईंट शिकूया आपण ठिकाणी अगोदर परपेंडिक्युलर. लंब म्हणतो आपल्याला फक्त. तर समजा एखादा सेगमेंट दिला आपला, तर या सेगमेंटवरती आपल्या ठिकाणी परपेंडिक्युलर काढायचं. तर आता परपेंडिक्युलर करण्यासाठी काय करायचं, आपला कंपास घ्यायचा. म्हणजे कंपास माहिती आहे, कंपास म्हणजे ज्या आपल्या याच्यामध्ये आपण पेन्सिलचं टोक फिट करतो त्याला आपण कंपास म्हणतो. त्याच्यामध्ये फिट करून बरोबर लोखंडी टोक आणि एक पेन्सिल बसवण्याचं टोक असं त्याला कंपास म्हणतो आपण. तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी समजा तुम्हाला या ठिकाणी इथून ह्या पॉईंटमधून आपला परपेंडिक्युलर काढायचा आहे. समजा हा AB सेगमेंट आहे आणि आपला P या पॉईंटमधून लंब काढायचा आहे. लंब म्हणजे बरोबर काटकोन म्हणतो असं. ओके, जर मोजला तर इथं 90 अंशाचा कोन तयार झाला पाहिजे, त्याला आपण लंब म्हणतो. तर याच्यामधून आपलं परपेंडिक्युलर काढायचं आहे. तर ह्या P पॉईंटमधून तर काय करायचा, लोखंड टोक इथं ठेवायचा. ओके, लोखंड टोक इथं ठेवून एक चॉप इकडं आणि एक चॉप इकडं आपल्या मनावर तसं काय फरक पडणार नाही, तेवढा रेस्ट घ्यायचा तेवढा तुम्हाला. हा चॉप मारल्यानंतर काय करायचं,
हे जे काही चॉप आले, एक चॉप वर आणि एक चॉप खाली, त्यानंतर एक चॉप इथून मारल्यानंतर असा ओके आणि हे खाली, त्यानंतर या ह्याच्यावर पॉईंटवर ठेवून इकडे एक आणि पुन्हा इकडे एक, ह्या दोन्ही पॉईंट म्हणून इथे जे काही एकमेकाला छेदले ओके, याच्यातून बरोबर स्केल घेऊन काय करायचं, तुमचा हा जोडून घ्यायचा आणि हा झाला तुमचा परपेंडिक्युलर. त्या ठिकाणी फक्त ओनली परपेंडिक्युलर लंब अशा ठिकाणी आपल्याला म्हणता येते की इथं या दोन सेगमेंटच्या मध्ये किती अंशाचा, 90 अंशाचा कोन या ठिकाणी तयार होतो. याला फक्त परपेंडिक्युलर म्हणतात, नॉट बायसेक्टर, ओनली परपेंडिक्युलर. तर अशा ठिकाणी आपल्याला पाहता येते. नाव वी स्टडी अबाउट परपेंडिक्युलर बायसेक्टर. काय पाहूया या ठिकाणी आपण, परपेंडिक्युलर बायसेक्टर ओके, अशा ठिकाणी आपण पाहूया. तर परपेंडिक्युलर बायसेक्टर या ठिकाणी सोपं आहे ओके. आता या सेगमेंट काढल्यानंतर या सेगमेंटचा आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. तर काय करायचं, दिलेल्या मापाचा काय लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, तेवढा स्केलनं अगोदर सेगमेंट काढून घ्यायचा. हा सेगमेंट काढला आपण 5 सेंटीमीटरचा समजा. तर आता याचा आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे, म्हणजे लंब दुभाजक. तो लंब असला पाहिजे आणि याचे सेगमेंटचे दोन भाग तयार केला पाहिजे. म्हणजे हा जर 5चा असेल तर हा 2.5चा तयार झाला पाहिजे आणि उलटा त्याच्यावरती काय असला पाहिजे, ठिकाणी लंब असला पाहिजे. हा AB हा सेगमेंट आहे आणि याचा आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर या ठिकाणी काढायचा आहे. तर मी काय करतो या ठिकाणी, A वरती तुमचं जे काही कंपास आहे तो कंपास घ्यायचा ओके. कंपासला एक पेन्सिलचं टोक असते आणि लोखंडाचं टोक असते, त्याला कंपास म्हणतो आपण. त्या कंपासनं लोखंडी टोक तुमच्या A वर पॉईंटवर घ्यायचा आणि हाफपेक्षा म्हणजे अर्ध्यापेक्षा अंतर जास्त ब्रीद राहायचं, असं इथं जाईल. जॉब वगैरे काही मारायची गरज नाही. इथं धरल्यानंतर हा हाफपेक्षा जास्त, इथून एक वरी चॉप आणि एक खाली चॉप. तेच क्रिया डिस्टन्स न हलू देता ओके. आता लोखंड टोक उचलायचा, B वरती ठेवायचा आणि याला क्रॉस करायचं इकडं, ह्याला इकडं क्रॉस करायचं ओके. आणि हे जे दोन पॉईंट आपल्याला भेटतील ओके, याच्यातून सरळ या ठिकाणी काय करून घ्यायचा, लाईन काढून घ्यायची. लाईन काढल्यानंतर ओके इथे जे काही अँगल तयार होतो हा 90 अंशाचा कोन असतो आणि हा त्याचा काय या ठिकाणी परपेंडिक्युलर बायसेक्टर, म्हणजे हा इकडं 2.5 आणि हा इकडं 2.5 सेंटीमीटरचा तुम्हाला जर स्केलनं मोजून पाहिला तर भेटला पाहिजे. याला म्हणतात परपेंडिक्युलर बायसेक्टर. या पॉईंटला काहीतरी आपण नाव दिलं T ओके, लाईनला नाव दिलं ठिकाणी L आणि जर खाली वाक्य लिहिलं आपण लाईन L इज perpendicular on segment AB at point T. T या पॉइंट मध्ये काय ठिकाणी परपेंडिक्युलर आहे या ठिकाणी आपल्याला पाहता येते. समजा दुसरा क्वेश्चन दिला तुम्हाला ठिकाणी, क्वेश्चन याच्यामधला एक्झाम्पल दुसरं घेतलं आपण, लेंथ ऑफ PQ इज इक्वल टू 7.5 सेंटीमीटर ओके. याचा आपल्या ठिकाणी काय काढायचं आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे, लंब दुभाजक या ठिकाणी काढायचं आहे. तर काय करणार मग, अगोदर सेगमेंट काढून घेणार, कितीचा 7.5 चा स्केल बरोबर ठेवणार, स्केलच्या 1 पासून ते 7.5 पर्यंत बरोबर या ठिकाणी काढून घेणार. त्याला नाव देणार आपण PQ. हे फर्स्ट स्टेप. त्यानंतर दुसऱ्या स्टेप मध्ये काय करणार, तुमचा लोखंड टोक इथं ठेवणार, हाफपेक्षा जास्त अंतर ठेवून इथून P वरून असा चॉप मारणार. लोखंड टोक P वरती असणार आणि पेन्सिल टोक असा वर घेऊन असा तुम्ही चॉप मारणार. तीच प्रोसिजर या ठिकाणी खाली पण करणार P वरून आणि तीच प्रोसिजर Q वरून पण करणार ओके. आणि हे जे काही दोन पॉईंट भेटतात या दोन पॉईंट मधून सरळ या ठिकाणी ओके. तर अशा प्रकारे तुम्हाला काढता येते. त्याला आपण 90 अंश दाखवलं, त्याला पॉईंटला नाव दिलं आपण काहीतरी S, लाईनला नाव दिल्या ठिकाणी आपण Q तर आहेच T ओके. म्हणून खाली
खाली वाक्य लिहिता येईल आपला लाईन किंवा इथे जर पाहिलं तर 7.5 चे जे काही अर्धे होतील त्या अर्ध्या त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. ही पूर्ण लेंथ जी आहे ते 7.5 सेंटीमीटर आपल्या ठिकाणी पाहायला भेटेल. म्हणून लाईन टी इज perpendicular on segment PQ at point S. ओके, या सेगमेंट PQ वरती ती परपेंडिक्युलर आहे आणि पॉइंट S म्हणून ती जाते. म्हणजेच काय व्हायला गेली, त्या PQ चे दोन समान भाग तयार ऑटोमॅटिक व्हायला लागतात. तर अशा प्रकारच्या ठिकाणी उदाहरण आपल्या ठिकाणी पाहता येतात की एखाद्या सेगमेंटचे परपेंडिक्युलर बायसेक्टर कशा प्रकारच्या ठिकाणी काढता येतात. आता सेगमेंट काढता तुम्ही असं सरळ काढा असं काही नाही, असा क्रॉस मध्ये काढू शकता, उभा काढू शकता, असा क्रॉस मध्ये काढू शकता. मे बी डू यू लाईक ओके, तुम्हाला जशा प्रकारचं आवडते तसं प्रकारचं तुम्ही या ठिकाणी करू शकता, त्याच्याबद्दल काही अडचण नाही आहे. तर छोटासा एक 5 गणित तुम्हाला मी घरून करण्यासाठी बसल्या बसल्या हे तर करून बघायचे, वहीवर काढायचेच, अशा प्रकारची प्रोसिजर काढली. नाही समजलं तर पुन्हा कॉल करायचा वगैरे, फोन करायचा किंवा व्हिडिओ कॉल करायचा. तुम्हाला मी डायरेक्टली लाईव्ह याच्यामध्ये समजून घेतो किंवा डाऊट असेल तर डाऊटच्या दिवशी ठिकाणी आपण वहीवर काढून दाखवतो कशा प्रकारच्या ठिकाणी करायचं, काही अडचण नाही. तर हेच होमवर्क म्हणून मला एक 5 गणित घरून अशा सेम प्रकारचं मी जशा प्रकारचं करून दाखवलं त्या प्रकारचं आपण सुद्धा करून बघायची घरी कंपोस्टच्या सहाय्यानं. हा क्वेश्चन राहील होमवर्क नंबर 1. लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. नंबर 2, लेंथ ऑफ XY इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. नंबर 3, लेंथ ऑफ AP is equal to 6.4 centimeter. Length of PQ is equal to 10 centimeter. Length of MH is equal to 9.5 सेंटीमीटर. असे 5 गणित घरी करून वहीवर ठेवायचे. या दिवशी मी दाखवा म्हणलं किंवा व्हिडिओ कॉल केला त्या दिवशी दाखवायचे. होमवर्क किंवा घरी तपासलं जाईल. आज फक्त एक ट्रायंगलची थोडक्यात ओळख करून घेतली 1-2 मिनिटात. त्यानंतर सुरू केलं आपल्या पहिल्या पॉईंटपासून परपेंडिक्युलर बायसेक्टर. ओके, परपेंडिक्युलर बायसेक्टर कसे असतात, तो कसा काढायचा, या सगळ्या गोष्टी आपण माहिती करून घेतली. अगोदर सेगमेंट कसा काढायचा, याला लंबदुभाजक म्हणतात. ओके, खालील रेषाखंडांचा लंबदुभाजक काढा. ओके, तर अशा प्रकारच्या ठिकाणी होमवर्क आहे 5 गणित, ते सोडवले 2 गणित आणि ट्रायंगलचे काही भाग तुम्हाला ठिकाणी सांगितले होते ते पण करून बघायचे आणि हे पण करून बघायचे.